जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो। तर आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र तुळापूर येथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुळापूरच्या पवित्र दरेत शौर्यगाथा गुंजे पुन्हा रे ते धर्मासाठी प्राण दिला संभाजी राजांनी इतिहास लिहिला। क्रूरतेला न मानिहार छाती ठेवी अखेरीपर्यंत धार ही समाधी सांगते गाथा अमर झाल्या मराठ्यांच्या वाटा। तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे। तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे। इथेच सन 1689 मध्ये औरंगजेबाच्या फरमानाने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा विश्वासू कवी कलश यांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले। या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे। तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही मराठा इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्पर्श करणारी जागा आहे। ही समाधी केवळ एक स्मारक नाही, तर ती मराठा साम्राज्याची शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी जागा आहे। तुळापूरमधील संगमेश्वर मंदिर हे भीमा, भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी संगमाजवळ वसलेले आहे। या मंदिराचं मूळ सुमारे 1000 वर्षापूर्वीचे मानले जाते आणि 17व्या शतकात मुरारपंत जगदेव यांनी आदिलशाही काळात त्यांच्या जीर्णोद्धारांतर्गत पुन्हा बांधकाम केले। मंदिरात शिवलिंगाबरोबरच गणपती, विठ्ठल रुक्मिणी व हनुमान यांच्या मूर्ती देखील आहेत। प्रवेशबिंदूवर शिल्पे, खांबावर नक्षीकाम, बाहेर भव्य नंदी व पाषाण छत्री अतिशय आकर्षक आहेत। आता आपण जाणार आहोत एका ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी, तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर। तुळापूरचा त्रिवेणी संगम हे निसर्ग, श्रद्धा आणि इतिहासाचं एक अद्वितीय मिश्रण आहे। तर इथे महाराष्ट्राच्या इतिहासातलं अत्यंत शौर्यपूर्ण आणि दुःखद पानही कोरलं गेलं आहे। इथेच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू कवी कलश यांना कैद केल्यानंतर अत्यंत क्रूरपणे ठार मारले। संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन नाकारलं आणि स्वाभिमानानं मृत्यूला सामोरं गेले। हे ठिकाण त्यांच्या बलिदानाची साक्ष आहे। हे फक्त एक नदी संगम नाही, तर मराठी स्वाभिमानाचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे। येथे बोटिंगची सोय सुद्धा आहे। येथे बोटिंगची सुविधा आहे, पण सुरक्षा उपायांची कमतरता जाणवते। सकाळी आणि संध्याकाळी येथे फारच शांत वातावरण असतं। त्रिवेणी संगमाच्या डाव्या बाजूला एक शिवकालीन गणपती मंदिर तसेच एक भव्य विष्णू बल्लाळेश्वर शिव मंदिर आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल तुमच्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत। कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत खाली जरूर लिहा। तुम्हाला अजून अशी काही ठिकाणं पाहायची असतील तर कमेंटमध्ये त्याचे नाव लिहा। धन्यवाद।